नमस्कार. काही जातीवादी लोकांच्या मनातील जात किंवा त्यांच्या मनामध्ये असणारा द्वेष जाण्याचं नावच घेत नाही. हे जातीवादी लोक इतके द्वेषी असतात की यांना जे कुठे जातीवाद करायचा असतो किंवा कोणाला तुच्छ किंवा खाली दाखवायचं असतं आणि फक्त टीका-टिप्पणी करायची असते. त्यासोबत वातावरण दूषित करून सर्वच ठिकाणी जे आहे एकमेकांबद्दल एकमेकांच्या मनात राग भरायचा असतो, असं या जातीवादी लोकांचं ठरलेलं असतं आणि नेहमीची अशीच कामं करत असतात. परंतु मित्रांनो, या जातीवादी लोकांना हे समजत नाही आपण कुणाबद्दल लिहित आहोत किंवा कुणाबद्दल आपण बोलत आहोत. फक्त यांना जे आहे द्वेष करायचा असतो किंवा द्वेष पसरायचा असतो आणि एवढं त्यांचं काम असतं. तर अशाच एका जातीवादी व्यक्तीला जे आहे मित्रांनो, पोलिसांनी चांगला धडा शिकविलेला आहे. तर नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होती, ज्यामध्ये एक व्यक्ती जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल टीका-टिप्पणी करतोय किंवा त्यांच्या विरोधात पोस्ट लिहितोय. आणि ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जे आहे पोलिसांना त्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकत चांगल्या निब्बर धुतलेला आहे. आणि त्याचा फोटो देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आलेला आहे. त्याचा फोटो व्हायरल करण्यात नाही आलेला, तर त्याला अटक केल्यानंतर जे आहे त्याचा फोटो सोशल मीडियावरती टाकण्यात आलेला आहे. तर सदरील प्रकरण जे आहे मित्रांनो, एक आशिष द्विवेदी नावक एक हिंदू कार्यकर्ता आहे, जो की RSSशी निगडीत आहे असं बोललं जाते. आणि त्याचा तो व्हिडिओ, त्याची पोस्ट जे आहेत मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या आहेत. तर मित्रांनो, तो जो जातीवादी व्यक्ती होता त्याने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका-टिप्पणी लिहिली. त्याने जे त्याच्या एक्स अकाउंटवरती लिहिलं होतं की मेरी नज़र में हमेशा देशद्रोही रहेगा, भले ही राजनीतिक स्वार्थी इसे हिरो बनाए. म्हणजेच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो घेतो आणि त्याच्यावरती तो लिहितोय की माझ्या नजरेमध्ये हा व्यक्ती नेहमीच देशद्रोही राहणार आहे, भले राजनीतिक स्वार्थ यांना हिरो म्हणू. म्हणजे त्या लोकांची मानसिकता तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती नफरत करतात किंवा त्यांचा किती द्वेष करतात, या लोकांच्या पोस्टवरनं किंवा यांच्या वागण्यावरून नेहमीच दिसून येतं. यांना ज्या बोलण्याचा जो अधिकार आहे किंवा लिहिण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने दिला आणि ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच यांना एवढं बोलण्याची मुभा किंवा एवढी संधी मिळालेली आहे. तरी देखील जातीवादी लोक यांचा जातीवादी रंग दाखविण्याचा किंवा द्वेष जो पसरविण्याचा यांचा कार्यक्रम आहे तो बंद करायचं नाव घेत नाही. मित्रांनो, हा जो आशिष द्विवेदी आहे हा एक हिंदू कार्यकर्ता आहे असं देखील लिहिलेलं आहे, असं देखील अनेक सोशल मीडियावरती लिहिलेलं आहे, अशी माहिती समोर निघून येत आहे. आणि जशी ही पोस्ट व्हायरल झाली त्यानंतर जे आहे मित्रांनो, अनेक लोकांकडून तक्रार करण्यात आली आणि त्यानंतर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी जे आहे त्याला बेड्या ठोकत चांगलंच निब्बर धुतलेला आहे असं देखील सांगितलं जात आहे. आणि त्याचसोबत त्याचा जो फोटो आहे सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे, पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर, अटक केल्यानंतर. तर मित्रांनो, असे जातीवादी लोकांची मानसिकता कधीपर्यंत अशीच राहणार आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठपर्यंत द्वेष करणार आहे, असा प्रश्न आता पडत असतो. तरी तुम्हाला या लोकांबद्दल काय वाटतं? जर असे लोक हे वागत राहिले तर यांच्यावरती पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे की काय अन्य कारवाई करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअपवर ग्रुपवरती तुमच्या नक्की शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद मित्रांनो.